नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्ही पाहत असाल तर एन्काउंटर एका वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येत आहे. त्याचं कारण म्हणजे तितकंच खास आहे, कारण आज आपल्या सोबत जी असामी एन्काउंटरमध्ये सामील होतीये ती देखील खास आहे. खरं तर संभाजीनगर ते US ते दिल्ली जंतर मंतर आणि आता पुन्हा संभाजीनगरमधून ती व्यक्ती आपल्याशी संवाद साधणार आहे. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत अभिजित दिपके आहेत. खूप खूप स्वागत अभिजित आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. अभिजित, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की संभाजीनगर ते अमेरिका ते जंतर मंतर आणि आता पुन्हा संभाजीनगर इथं परत येऊन अभिजितच्या नेमक्या काय भावना आहेत आणि कसा वाटतोय हा प्रवास मागे वळून बघताना? मागे वळून बघायला गेलं तर म्हणजे जेव्हा मी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला होता तो कुठं ना कुठं मी पण थोडा निराश होऊनच गेलो होतो. आपल्या देशात ज्या प्रकारच्या गोष्टी चालू होत्या, जाती धर्माचं राजकारण, रस्ते नीट नाही, ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या नाही, इनफ जॉब्स नाही, आणि एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जावं तर त्या सरकारी ऑफिसची अवस्था काय असती, आधार कार्डचं जरी काही काम करायला गेलं तर 6-6 तास लाईनमध्ये उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी पण कुठे ना कुठे वाटत होतं की आपल्या देशात जे आहे ते काहीच बरं होत नाही आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे सामान्य नागरिकाला किती त्रास होतो आणि हे असंच राहील. ह्या निराशेने मी कुठे ना कुठे असं निर्णय घेतला होता की US ला जाऊन तिथं डिग्री घेऊन एक चांगला जॉब करावं, तिथं सेटल व्हावं आणि आपल्या घरच्यांना तिथं घेऊन जावं. तर ह्या याच्याने गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर शिक्षण झाल्यावर जे म्हणजे जे एकंदरीत चालू होतं की राजकारण नुसतं जाती धर्माचं राजकारण चालू होतं, लोक एकमेकांना एवढं आपण हेट म्हणतो ते करत होतो, तर कुठं ना कुठं असं वाटलं की काय चालू आहे आपल्या देशात. पण मग तिथे गेल्यावर कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली आणि गंमत जम्मत म्हणून का होत नाही, ती कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली. पण त्याच्यामधून जसं इतरांना एक होप भेटली, एक आशा भेटली, तशी मलाही एक आशा भेटली त्या कॉकरोच जनता पार्टीकडून की नाही, आपल्याला एक संधी भेटली आता देशात काही बदल घडवायची. तर मग जेव्हा ती संधी मला भेटली मग मी ठरवलं की नाही, देशात आपण वापस जाऊ आणि आपल्याकडून जेवढं काही होतं तेवढं आपण प्रयत्न करू, आपला देश बदलायचा प्रयत्न तरी करू. बदलेल नाही बदलेल ते पुढं पाहता येईल, पण आता जर एवढे सगळे लोक जुगले आहेत तर त्यांना सोबत घेऊन एक बदल घडवण्याचा प्रयत्न तरी करू. पण हे आंदोलन इतकं मोठं व्यापक स्वरूप प्राप्त करेल असं कधी वाटलं होतं? म्हणजे सुरू करताना किंवा ऑनलाईन पेज चालू करताना असं वाटलं होतं की असं काही होईल? की असा कुठला ट्रिगर पॉईंट होता की जेव्हा वाटलं की आता आपण पुन्हा गेलं पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे, आवाज आपण स्वतः या मुद्द्यावर उचलला पाहिजे? नाही, असं ट्रिगर पॉईंट तर तिथं बसताना नव्हता. म्हणजे तिथं US मध्ये असताना तर मला असंच वाटलं ऑनलाईन लोक जुडलेली आहेत, लोक सध्या वैतागलेली आहेत सरकारला, हे तर क्लिअरली दिसून आलं होतं. पण मी स्वप्नातही विचार नव्हता केला की एवढी सगळी लोक लाखोच्या संख्येने देशभरात रस्त्यावर उतरतील आणि एवढं मोठं आंदोलन करतील, याचा तर मी कधीच विचार स्वप्नातही केला नव्हता. ट्रिगर पॉईंट जो तुम्ही विचारला देशात वापस येण्याचं, त्याचं मूळ कारण हे होतं कारण की जेव्हा मी तिथे बसून नीटवर बोलत होतो, एक्झामिनेशन सिस्टमवर बोलत होतो, तेव्हा आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं. आणि ते बॅन करताना कारण काय दिलं, बातम्यांमध्ये असं चालवण्यात आलं की अभिजित दिपके हा नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे. आता मी अमेरिकेत एक भारतीय नागरिक म्हणून गेलो होतो, एक भारतीय मुलगा म्हणून गेलो होतो, भारतीय पासपोर्टवर गेलेलो होतो. अमेरिकेत मला माझे मित्र जेवढे काही अमेरिकेचे ते मला एक भारतीय म्हणून ओळखत होते, माझे जे काही प्रोफेसर्स तिथं आहे ते मला एक भारतीय म्हणून ओळखत होते. पण माझीच सरकार, माझ्याच देशाची सरकार मला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणत होती. तर ती गोष्ट मला कुठं ना कुठं खूप जास्त लागली, मला खूप हर्ट झाली ती गोष्ट. आणि तेव्हा मी निर्णय घेतला की मी आता देशात वापस येईल आणि देशात येऊन मी एक नागरिक आहे या देशाचा, जो या देशात वाढला, या देशात शिकलाय आणि या देशाने जे काही दिलेले संविधानाने मला जे काही दिलेले त्याच्यामुळंच मी अमेरिकेत जाऊ शकलो आणि मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही तर मी एक देशभक्त आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या देशात वापस आलो होतो. पण मला असं वाटतं की हे सांगण्यासाठी अभिजित भले या देशात परत आला असेल, पण आता जगभरामध्ये भारताच्या तरुणांची एक प्रतिमा गेलेली आहे
आणि ती अशी आहे की ते अग्रेसिव्ह आहेत, आपल्या मुद्द्याशी ठाम आहेत आणि त्यांनी जर मुद्दा उपस्थित केला, आपली मागणी लावून धरली तर ते नक्कीच सिस्टीमला बदलवण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रधान यांचा राजीनामा झाला त्यानंतर नक्कीच जगभरामध्ये आपल्या तरुणांबद्दल एक मेसेज नक्कीच गेलाय. याकडे कसं पाहतात? नाही, नक्कीच आजचा जो तरुण आहे म्हणजे सगळ्यात पहिले तर त्यांना हॅट्स ऑफ. ज्या प्रकारचा त्रास या सरकारने आम्हाला 1 महिन्यात दिला, वॉशरूमचं जे पाणी होतं ते थांबवण्यात आलं, आम्हाला पिण्याचं पाणी जे यायचं डोनेट करायचे लोक, त्या बॉटल्ससुद्धा ही सरकार जंतर मंतरच्या आत येऊ देत नव्हती. पोलीस त्यांच्या घरी जाऊन रेड मारायची की तुम्ही का जंतर मंतरवर पाण्याच्या बॉटला वाटतायत किंवा जेवण वाटतायत. पण तरी पण ह्या सगळ्या म्हणजे 45 डिग्रीच्या दिल्लीच्या उन्हात आणि पावसात सुद्धा, पाऊस जेव्हा पडला तेव्हा सुद्धा हा तरुण जंतर मंतरवरनं सरकला नाही आणि हा जंतर मंतरवर तरुण ठामपणे उभा राहिला आणि म्हणला जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून सरकणार नाही. तर ह्या तरुणाच्या बहादुरीला सलाम आहे माझा. पण आता परीक्षा सुधारणा विधेयक देखील पारित झालेलं आहे, एक स्ट्रॉंग कायदा येणार आहे. तर जितका आनंद प्रधान यांचा राजीनामा मिळाल्यावर किंवा त्यांनी राजीनामा दिलाय असं जाहीर झाल्यावर जो उत्साह आम्ही सगळ्यांनीच टीव्ही स्क्रीनवर बघितला अभिजित दिपकेचा, तसाच उत्साह परीक्षा सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर होता का किंवा कसं वाटलेलं? नाही, जे विधायक आले, जे बिल आलेले त्या बिलमध्ये मला वाटतं सरकारचा जो फोकस आहे तो याच्यावर आहे की पेपर लीक झाल्यावर काय काय ॲक्शन घेतला पाहिजे आणि पेपर लीक झाल्यावर ॲक्शन घेतलेच पाहिजे. पण सरकारचा जो फोकस एकंदरीत आहे ते पाहून असं वाटतं की सरकार गृहीत धरते की पेपर लीक तर होणार आणि पेपर लीक झाल्यावर आम्ही हे ॲक्शन घेऊ. जो फोकस असला पाहिजे सरकारचा तो यावर असला पाहिजे की पेपर लीक कसे नाही होणार, पेपर लीक थांबवण्यावर फोकस झाला पाहिजे. कारण की पेपर एकदा लीक झाला तर तुम्ही ॲक्शन घ्या त्यावर, चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या मुलांचं भविष्य खराब होईल पेपर लीक झाल्यावर त्यांचं काय? तर सरकारने जो फोकस केला पाहिजे तो पेपर लीक थांबवण्यावर केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स व्हायला हव्या होत्या असं म्हणणे अभिजित दिपके, आणि या संदर्भातले काही सूचना अभिजित दिपके म्हणून देणार का सरकारला? नाही, नक्कीच आम्ही तर त्यांना एक 5 डिमांड चार्टर पण दिलं होतं त्यांना. आता त्याच्यावरही आमचं बोलणं चालू आहे सरकारसोबत. त्यासोबतच जे परिवार आहे ज्यांच्या नीटच्या मुलांनी ज्या आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या परिवाराला 1 करोडचं कंपन्सेशन देण्यात यावं, ही पण जी आमची डिमांड होती ती पण सरकारने अजून पूर्ण नाही केली, ती पूर्ण करण्यात यावी हे मी सारखं म्हणतोय. कारण की जेव्हा सरकार पाडायची गोष्ट असते, जेव्हा सरकार बदलायची गरज असते तेव्हा हे रातोरात सरकार बदलतात. जेव्हा आमदार खासदार विकत घ्यायचे असतात शेकडो करोड फेकून, तेव्हा हे लोक रातोरात करतात. पण जिथं नीटच्या पीडित परिवारांना 1 करोड कंपन्सेशन द्यायचा विषय असतो तेव्हा सरकार म्हणते की थोडे नियम कायदे बघावं लागतील आम्हाला. तुम्हाला हे नियम कायदे सरकार पाडताना नाही आठवत, आमदार खासदार विकत खरेदी फरोख करताना तुम्हाला हे नियम कायदे नाही आठवत. पण जेव्हा पीडितांना काही पैसे द्यायचे, कंपन्सेशन द्यायचे तेव्हा तुम्हाला सगळे नियम कायदे आठवतात का? नाही, मला असं वाटतं की या संदर्भात चर्चा होणं आवश्यकच आहे. पण ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला जंतर मंतरवर आणि खास करून ज्यावेळी आपण सगळ्यांनी पाहिलं की मुलांना टार्गेट केलं गेलं किंवा काही मुलांना लाठीचार्ज झालेला होता, अभिजित दिपके आमच्याकडे एक व्हिडिओ देखील या संदर्भातला त्या काळात आलेला होता. जेव्हा साधारण 20 तारखेचा तो व्हिडिओ आहे, जेव्हा तुम्ही लोकांना संबोधित करताय, मुलांना संबोधित करताय, पुढची दिशा तुम्ही दाखवताय आणि आपण बघतो की एक हे सांगत असताना तुम्ही जरा उंचीवर उभे आहात, पोडियम आहे किंवा असं जरा उंचीवर उभे आहात जेणेकरून तुम्हाला दिसतायत सगळी मुलं तिथली विद्यार्थी जमा झालेले, आणि त्यातला एक जो ग्रुप आहे तो पोलिसांना मारतोय आणि तुम्ही थांबवताय, तुम्ही सांगताय की ये बंद करो. मी माझ्या टीव्ही स्क्रीनवर तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करायला लावेन जिथं तुम्ही लोकांना रोखताय, मुलांना सांगताय की ह्या लोकांना आधी बाहेर काढा, असं तुमचा आवाजही त्याच्यामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा तो फुल स्क्रीन मध्ये व्हिडिओ दाखवा. नहीं 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 नहीं, ये बंद कर दे, इनको बाहर करिए. नहीं नहीं, ये सब लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए.
इन्हें बाहर करिए। अभिजित, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना सांगताय की अशी जर कोणी घटक आले असतील त्या मोर्चामध्ये तर त्यांना तुम्ही बाहेर काढा आणि आपल्याला इथे गुंडागर्दी नकोय. हा मोर्चा मला असं वाटतं गेले 20-22 दिवस म्हणजे ही घटना घडायच्या आधी साधारण 20-21 दिवस तुमचे उपोषण चालू होतं. त्या ठिकाणी वांगचूक यांचं उपोषण चालू होतं. तुम्ही पण मला असं वाटतं आळीपाळीने अनेकांचं उपोषण, साखळी उपोषण त्या ठिकाणी सुरू होतं. तुम्ही पण त्या उपोषणाचा एक भाग होतात. असं असताना अतिशय शांतताप्रिय आणि आपल्या मुद्द्याला लागून तुम्ही ते उपोषण करत होतात. त्याला गालबोट मला असं वाटतं या व्हिडिओमध्ये जसं आपण बघतोय की दिस इज द एपिसेंटर, की जेव्हा तुम्ही शांतपणे लोकांना संबोधित करताय, विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दाखवताय, त्यावेळी हे घडलं. तुम्ही तुमच्या परीने थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र ते थांबलं नाही आणि नंतर आपण बघितलं की ते जे सुरू झालं ते मग अनेक ठिकाणी आपल्याला होताना दिसलं. या व्हिडिओबद्दल आणि नेमकं तुम्ही त्यावेळी संबोधित करत असताना काय घडलेलं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नाही, जसं मी पहिल्या दिवसापासून जेव्हा आमचं आंदोलन सुरू झालं होतं त्या पहिल्या दिवसापासून मी लोकांना सांगत होतो, कारण की पोलीसचे काही लोक मला येऊन सांगायचे की काही बाहेरून लोक, कारण की त्या पोलीसमध्ये काही लोक होते ज्यांना जे आम्हाला सारखे अशा इनपुट्स द्यायचे, इन्फॉर्मेशन द्यायची आतली, तर ते पोलीस मला सारखे येऊन सांगायचे की काय बाहेरून लोक पाठवण्यात येणारे तुमच्या आंदोलनामध्ये वातावरण खराब करण्यासाठी, आणि ते गुंड असतील ते गुंड बाहेरून येऊन इथं वातावरण खराब करण्यात येईल, जेणेकरून पोलीसला एक चान्स भेटल लाठीचार्ज करायचा स्टुडंट्सवर. आणि मी त्यामुळेच पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमच्या आंदोलनात बाहेरून गुंड पाठवण्यात येतील, जेणेकरून त्यांचं नाव घेऊन असं सांगण्यात येईल की CJPचे जे समर्थक आहे ते असे काही कृत्य करतायत. पण आमच्या सपोर्टर्सनी असलं काहीही केलेलं नाहीये. हे सगळे लोक बाहेरून पाठवण्यात आले होती आणि याच्यात कुठं ना कुठं पोलिसांची साठगाठ होती. 19 जुलैच्या रात्री सुद्धा पोलिसांनी एक दगडाने भरलेला ट्रक जंतर मंतरच्या मागं आणून ठेवला, स्टेजच्या मागं. आता पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक स्टेजच्या मागं आणून का ठेवला? आणि त्या ट्रकच्या बाजूला ऑलरेडी एक तुटलेली, खराब झालेली, पूर्णपणे डॅमेज झालेली कार आणून ठेवली. याचं कारण काय होतं? तर पोलीस कुठं ना कुठं आधीपासूनच सगळ्या गोष्टी तयार करत होती. एक दगडांनी भरून आणलेला ट्रक ठेवला त्यांनी, एक तुटलेली गाडी आणून ठेवली, जेणेकरून दुसऱ्या दिवशी असं दाखवण्यात येईल की कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी दगडफेक केली. पण असं काही झालेलं नाहीये. जे काही केलेलं ते बाहेरून आलेल्या गुंडांनी केलेलं आहे आणि ते गुंड सगळे पोलीसच्या संरक्षणामध्ये आलेले. ज्या जंतर मंतरवर माझी चेकिंग सुद्धा व्हायची, मला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, त्या जंतर मंतरवर हे गुंड कसं काय आली? नाही, हा प्रश्न नक्कीच आहे, कारण जंतर मंतरवर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकांना इझी ॲक्सेस होता, ही गोष्ट मान्य करावी लागेल, जोपर्यंत लाठीचार्ज किंवा अशा घटना गालबोट लागलेलं नव्हतं. पण त्यानंतर चेकिंग प्रचंड स्ट्रॉंग करण्यात आली होती. मला असं वाटतं की ठराविक मीडियाकर्मीच पुढे जात होते, इतरांना सुद्धा फार स्क्रुटिनी तिथं लावण्यात आली होती. मात्र जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही पोलीस तुम्हाला इनसायडर इन्फॉर्मेशन देत होते आणि नंतर तुम्ही म्हणताय पोलिसांची साठगाठ होती, तर मग हे कसं डिफरन्शिएट करायचं आपण? अभिजित, नाही, याच्यात काही पोलीस होते जे खालच्या लेवलचे ऑफिसर्स होते, जे आम्हाला सांगायचे की नाही आमची मुलं नीटची परीक्षा देणारे, आमची मुलं JEEची परीक्षा देणारे, त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहे, पण आम्ही पुढे येऊन सांगू नाही शकत, जर आम्ही पुढे आलो तर आमची नोकरी जाईल. पण जे मोठ्या लेवलचे ऑफिसर्स होते ते मोठ्या लेवलचे ऑफिसर्स सरळ वरतून ऑर्डर्स घ्यायचे आणि त्यांना ऑर्डर भेटलेले होते की स्टुडंट्सला मारा, काही करा, इतकं मारा की ह्या स्टुडंट्सची पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे विरोध प्रदर्शन करायची किंवा सरकारला प्रश्न विचारायची. चला आपण हेही मानू, पण जो आता व्हिडिओ आपल्याला दिसला त्याच्यामध्ये तर आपल्याला असं सरळ दिसतंय की एक जो ग्रुप आहे तो पोलिसांना टार्गेट करतोय, तुमचाच विद्यार्थ्यांचा दुसरा ग्रुप म्हणतोय अरे ऐसा मत करो, इनको बाहेर निकालो, इनको रोको. म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांकडून सुद्धा खूप प्रयत्न झाले होते हे सगळं टाळण्यासाठी. तो ग्रुप बाहेरून आलेला होता, तो आमचा ग्रुप नव्हता. बरं, तो ग्रुप बाहेरून आलेला होता, आमच्यातला ग्रुप नव्हता. आमचे जेवढे लोक होते जे तिथे एका महिन्यापासून बसलेले होते ते सगळे लोक म्हणत होते या लोकांना बाहेर काढा. ते आमच्या सोबतचे लोक नव्हते, ते बाहेरून पाठवण्यात लोक आलेली होती. मग त्या संदर्भातला एखादा ट्विट किंवा एखादं या संदर्भात म्हणजे आपण बघत होतो की या आंदोलनादरम्यान अनेक रील्स येत होते, मग असं रील्स आपल्याला नाही करावं असं वाटलं का की लोकांना पण सतर्क करायला की अशा पद्धतीने जर सोशल मीडियामध्ये हा मेसेज आला असता
कारण तुम्ही म्हणताय की काही लोक तिथं जमलेली होती आणि त्यांना बाहेर काढण्याचा तुम्ही पण प्रयत्न करत होता, तुम्ही पण सिस्टीमला सांगत होतात की यांना बाहेर काढा, ही आमच्यातली लोक नाही आहेत. मग या संदर्भातलं एखादा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संदेश द्यावा असं त्यावेळी आपल्याला नाही वाटलं का? नाही, मी सतत संदेश देतच होतो, पण 20 जुलैला तिथं दिल्ली पोलिसांनी आणि सरकारने जॅमर्स लावले होते, इंटरनेट चालत नव्हतं. तिथं जेवढे मीडिया कर्मी आले होते तुम्ही त्यांना विचारा. मी त्या मीडिया कर्म्यांनाही म्हणत होतो की तुम्ही दाखवा इथं काय चाललंय, कशा प्रकारे बाहेरून गुंड आले, कशा प्रकारे पोलीस लाठीचार्ज करते, लहान लहान मुलींवर, 12 वर्षाच्या मुलींवर लाठीचार्ज केला. तेव्हा मीडियावाले सुद्धा मला सांगायचे की आता सध्या आम्ही फीड पाठवू नाही शकत कारण की इथं इंटरनेट पूर्णपणे बंद करण्यात आले. तर जेव्हा सरकार सगळं इंटरनेट बंद करून ठेवती, सगळं क्रॅकडाऊन करून ठेवती, आम्ही कसं कम्युनिकेट करणार आहे बाहेर? आता इंटरनेट ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी साधारण अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की इंटरनेट ब्लॉक केलं जातं कारण कुठल्याही पद्धतीनं अधिक रूमर्स पसरू नयेत हा त्याच्या मागचा सर्वसाधारण उद्देश असतो. म्हणून अनेक ठिकाणी असं आपण काही नाहीये. नाही 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 असं काही नाही, असं काही नाहीये. जंतर मंतरवर मागच्या 3 आठवड्यापासून इंटरनेट बंद करून ठेवलं होतं यांनी. ही जी घटना झाली त्याच्या 2 आठवड्या आधीपासून जंतर मंतरवर सरकारने इंटरनेट बंद करून ठेवलं होतं. त्याचं कारण फक्त एकच होतं की तिथं जे लोक येत आहेत, तिथं जी गर्दी जमतीये ते लोकांना दिसलं नाही पाहिजे. सरकारला ह्या आंदोलनाला दाखवायचं नव्हतं की आंदोलनामध्ये किती समर्थन भेटतंय, किती गर्दी भेटतीये. 3 आठवडे इंटरनेट कोण बंद ठेवतं? जंतर मंतरच्या 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये इंटरनेट बंद करून ठेवलेलं होतं. काय कारण याचं? नाही, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे कारण हे आंदोलन इतकं शांततामय वातावरणामध्ये चालू होतं, तुम्ही तुमच्या मागण्या राखत होतात समोर, आणि असं असताना त्यावेळी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं भक्कम पाऊल उचललं गेलं नाही. जर ते घेतलं असतं सरकारने अशा पद्धतीची काही पावलं, तेव्हाही कदाचित इंटरनेट या बंद घटना होतं. तुम्हाला घडल्याच तेच नसत्या. सांगतोय, तेव्हाही इंटरनेट बंद होतं, तेव्हाही इंटरनेट बंद होतं. मी तुम्हाला तेच सांगतोय. नक्कीच. माझ्यासमोर आणखीन एक जंतर मंतरच्या बाहेर जाऊन इंटरनेट वापरावं लागायचं. नाही, ही गोष्ट खरी आहे की इंटरनेट बंद होतं. आपण एक व्हिडिओ बघूयात पोलिसांचा आणि तुमचा एक संवाद झालेला आहे. तो व्हिडिओ सध्या व्हायरल आहे. आपण त्या संदर्भात एकदा तो व्हिडिओ पाहू आणि मग तुमच्याकडे जाऊ. फुल स्क्रीन मध्ये तो व्हिडिओ दाखवाल. क्या हो रहा है? तो ट्रॉफी मिली है सर। मैं तो कब से बुला रहा हूँ अभी तो ऑफिशियल क्या था और कैसे करोगे उसको ऑर्गेनाइज आपके वॉलेंटियर करवाने पड़ेंगे ऑनलाइन सबको यार। और मैं आपसे रोज आज वो वोट ना आता हा जो व्हिडिओ आहे अभिजित, आपणही त्या व्हिडिओमध्ये आहात. आपल्या पक्षाची लोक देखील तिथे आहेत. या व्हिडिओमध्ये जो आवाज व्हिडिओमध्ये मी नाहीये, तुम्ही मागे दिसताय त्याच्यामध्ये दीपक बालियान आहेत. बरं, ओके. नाही, तो दीपक बालियान आहे. तो थोडा माझ्यासारखा दिसतो. तो दीपक बालियान आहे, तो मी नाहीये. बरं, हरकत नाही. तुम्हाला कळतंय, पण हा व्हिडिओ आहे याच्यामधला संवाद असा आहे साधारण की पोलीस सांगतायत की जी गर्दी आहे ती खूप वाढत चाललेली आहे. तुम्ही आयोजक आहात तर तुम्ही या गर्दीला नियंत्रित करा, अदरवाईज हे हाताबाहेर जाऊ शकतं, असं एक साधारण त्यांच्या बोलण्याचा ओघ आहे. याबद्दल तुमच्या लोकांनी नक्कीच तुमच्याशी चर्चा केली असेल, भले तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतात. नेमका काय संवाद झालेला आणि त्यावेळी काय घडलेलं अभिजित? नाही, तिथं तर मी नव्हतो, तर मला माहिती नाही तिथं नक्की बोलणं काय झालं. पण जर पोलिसांचं असं म्हणणं असेल की गर्दी खूप वाढलेली आहे आणि तुम्ही नियोजन करा, मग पोलीस कशासाठी होते? पोलीस फक्त लाठ्या चालवण्यासाठी होते? पोलीस फक्त टिअर गॅस चालवण्यासाठी होते? आणि पोलीस फक्त पेलेट गन्स चालवण्यासाठी होते का? पोलीसचं काम काय होतं मग? नाही, बरोबर आहे हा प्रश्न. पण प्रश्न हा देखील असतो की ज्यावेळी एखादा मोर्चा आपण ऑर्गनाईज करतो त्या ऑर्गनायझरकडे सुद्धा काही गोष्टी असतात की ज्यांची उत्तरं ऑर्गनायझर्सने द्यायची असतात. तर त्याच्यामधला एक भाग असतो की तुम्ही किती गर्दी तुमची येऊ शकते, एक साधारण अंदाज तुम्हाला द्यायचा असतो. बरं, त्या गर्दीला तुम्ही कसं नियंत्रित करू शकता? का तुम्ही तिथं मोर्चा करताय किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना घेऊन जर आपण संविधानिक पद्धतीने एखादा मोर्चा करत असू, एखादा आंदोलन करत असू, तर त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की 5 जणांना
माणसांपेक्षा अधिक माणसं ज्यावेळी एकत्रित येतात त्या संदर्भात पोलिसांना एक इंटिमेशन आपण देतो की अशा पद्धतीची गॅदरिंग होते आहे असं सगळं कळवलं जातं आणि त्यामध्ये जे काही नियम आहेत त्यानुसार साधारण इतकी गर्दी येऊ शकते किंवा इतकी लोक आमच्या आंदोलनाला येतील असा आमचा अंदाज आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या पद्धतीच्या आमच्या परीनं जे व्यवस्थापन करायचं ते आम्ही करू, आम्हाला कृपया या मैदानाची परमिशन द्या असं साधारण हे दिलं जातं. ते तुम्ही दिलं असेल किंवा तुमच्या पक्षाच्या तर्फे कोणीतरी दिलं असेल म्हणून कदाचित पोलीस हा प्रश्न तुम्हाला उपस्थित करत असेल की बाबा आता तुम्ही जितकी माणसं सांगताय त्याच्यापेक्षा अधिक माणसं आलेली आहेत तर तुम्ही याचं नियोजन करा. त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांकडून एक संवाद या पद्धतीनं झालेला आहे आणि पोलीस म्हणतात की वारंवार मैं आपको बुला रहा हूं आप लोग आ नहीं रहे असं संवादामध्ये तुम्हाला दिसतंय. सांगतो पोलिसांनी केलं काय. मी तुम्हाला सांगतो पोलिसांनी केलं काय. आमचे जे व्हॉलेंटियर्स होते जे क्राऊड मॅनेजमेंटसाठी होतं त्यांना आम्ही एक ग्रीन कलरचं टी शर्ट दिलं होतं, निऑन कलरचं. ठीक आहे, ते हे जे पोलीस तुम्हाला वाटतं ना इथे एवढी काळजी दाखवत आहेत क्राऊड मॅनेजमेंटसाठी, ह्या पोलिसांनी त्या निऑन टी शर्ट घातलेल्या व्हॉलेंटियर्सला सगळ्यात आधी मारलं. सगळ्यात जास्त लाठ्या त्यांना निऑन कलरच्या टी शर्टचे जे आमचे व्हॉलेंटियर्स होते क्राऊड मॅनेजमेंटसाठी त्यांना टार्गेट करून पोलिसांनी मुद्दामून मारलं, कारण की जे लोक क्राऊड मॅनेज करत होते त्यांना कसं बाजूला करता येईल. हे पोलीसवाले सगळे मिळालेले होते सरकारसोबत आणि सरकारच्या ऑर्डरवर यांनी पेलेट गन्स चालवले, टिअर गॅस चालवले आणि जे आमचे 250 व्हॉलेंटियर्स होते क्राऊड मॅनेज करण्यासाठी पोलिसांनी त्यांना स्पेशली टार्गेट करून मारण्यात आलेले. ठीक आहे, जर तुम्ही ज्यांना जे क्राऊड मॅनेजमेंटसाठी आहे त्यांनाच तुम्ही आधी मारतायत तर मग तुम्ही काय बोलताय की क्राऊड कसं मॅनेज होणार आहे. बरं, हा व्हिडिओ ज्यावेळी मला असं वाटतं सर्वत्र फिरतोय त्यावेळी तुमच्याकडून या संदर्भातलं एक उत्तर येणं अपेक्षित होतं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवलाय. सोनम वांगचूक हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे तुमच्या आंदोलनाचा. ते इतकी वर्ष इतके दिवस ते आंदोलन करतायत आणि मला असं वाटतं या आधी देखील अनेक मुद्दे घेऊन ते लोकांच्या समोर कायम येत होते. सोनम वांगचूक यांचा या आंदोलनामध्ये वापर झाला अशी एक टीका किंवा एक असं कायम बोललं जातं. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं सोनम हे आंदोलनाचं जर क्रेडिट सगळ्यात मोठं कोणाला जातं तर या देशाच्या तरुणांनंतर सोनम सरांना जातं. एका प्रकारे सोनम सरांनी त्यांचा जीव धोक्यात टाकून एवढ्या दिवसाचं अनशन करून या देशाला जागं केलेलं आहे. जर सोनम सरांनी अनशन केलं नसतं तर हा देश मनाने वाटत जागा झाला असता आणि जंतर मंतरवर इतकी प्रचंड गर्दी झाली असती. तर जे काही क्रेडिट आहे ते या देशाच्या तरुणांनंतर सोनम सरांना जातं. बरं, आता तुम्ही लवकरच तुमची एक मीटिंग होणार आहे 5 तारखेला तुमच्याच संभाजीनगरमध्ये घरी होणार आहे. काय असणार आहे या मीटिंगचा अजेंडा आणि कोण कोण यात सामील असणार आहे? आमचे जे काही स्पोक्सपर्सन्स आहे त्याच्यात तो दीपक असणारे जो माझ्यासारखा दिसतो त्याच्यामुळे सगळं कन्फ्युजन झालं. तर असे आमचे सगळे स्पोक्सपर्सन इथे येणार आहे आणि अजून कोर टीमचे 4-5 लोक येतील ज्यांनी मॅनेजमेंट सगळं पाहिलं होतं आणि आम्ही सगळे मिळून इथून डिस्कस करणार आहे की पुढे जाऊन आपली काय दिशा असली पाहिजे, संघटन आपलं कसं देशभर वाढवता येईल आणि कशा प्रकारे आपण अजून जास्त लोकांना जोडू शकतो. यापुढे कशी वाटचाल असणार आहे अभिजित? कारण हे आंदोलन तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे, तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्यानंतर विधेयक पारित झालेलं आहे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे. त्यामुळे ही जी चळवळ आहे ही आता कशी मूव्ह घेते याकडे सगळ्यांचंच मला असं वाटतं की लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे ही आता पॉलिटिकल होणार की केवळ चळवळीपुरती मर्यादित राहणार की केवळ विषय घेत तुम्ही आंदोलन पुढे घेऊन जाणार? नेमकं काय करणार आहात? नाही, साहजिकच आहे. ज्या प्रकारचं यश आमच्या पहिल्याच आंदोलनाला भेटलं त्यानंतर आमच्यावरची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सध्याच्या स्थितीला आम्ही जे आहे ते एक पब्लिक मूव्हमेंट म्हणूनच राहिलो पाहिजे. पॉलिटिकल पार्टी काढण्याचा आमचा कुठलाही सध्याचा इंटेन्शन नाही आहे, कारण की देशात जे सगळं चालू आहे इलेक्शनच्या बाबतीत बघायला गेलं, वोट डिलीट होत आहे, आमदार इकडचे तिकडे होत आहे, खासदार इकडचे तिकडे होत आहे, एकंदरीत इलेक्शन कमिशनवरच खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सध्या भारताला गरज आहे का पब्लिक मूव्हमेंटची आणि आमची पब्लिक मूव्हमेंटच राहणार आहे. पण आपण बघितलं या आधी देखील जितक्या पब्लिक मूव्हमेंट झालेल्या होत्या त्यानंतर त्यांचं कन्वर्ट हे पक्षामध्ये झालेलं होतं. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही सिस्टीमचा भाग होत नाही तोपर्यंत तुम्ही सिस्टीम सुधारू शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं. तर अभिजित याकडे कसं पाहता? नाही, ती गोष्ट खरीच आहे आणि ज्या लोकांनी पक्ष बनून जॉईन केलं त्यांनी कुठं ना कुठं गोष्टी थोड्याफार बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सध्याला आम्ही त्या स्टेजवर नाही आहे. सध्याला आम्ही जे आहे आमची खूप छोटी टीम आहे, आम्ही खूप कमी लोक आहे, आम्हाला जो सपोर्ट भेटलेला आहे तो खूप मोठा आहे. तर त्यामुळं आम्हाला आधी त्या लोकांकडं रीच आउट करणं जास्त गरजेचं आहे सध्याला
आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या स्टेजवर नाही आहे सध्या, त्यामुळे आम्ही एक पब्लिक मुव्हमेंटच राहू. बरं, या सगळ्यामध्ये काँग्रेसने तुमच्या आंदोलनामध्ये पोळी भाजून घेतली असं चित्र हे सगळीकडे पाहायला मिळालं. याकडे आपण कसं बघता? म्हणजे खरं तुमचं आंदोलन नसतं तर या संसदेमध्ये काय मुद्दे घेऊन जायचे? हे मुद्देही काँग्रेसकडे तसे नव्हते, किंवा ज्या पद्धतीनं नीटचा विषय हा काँग्रेस आधी हाताळत होतं बिफोर युअर एज्युटेशन, तो ज्या पद्धतीने हाताळला गेला इतका अग्रेसिव्हली नव्हता किंवा इतका मुद्द्याशी जोडला गेलेला नव्हता. पण तुमच्या आंदोलनानंतर त्यांना एक मुद्दा मिळाला की संसदेमध्ये आपली भाषणं त्या निमित्तानं करण्याचा. याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुमच्या अख्ख्या आंदोलनामध्ये ना राहुल गांधी आले ना प्रियांका गांधी आल्या, असं का झालं बरं? नाही, याच्यात मला वाटतं फक्त काँग्रेस किंवा विरोधी पक्ष नाही, नरेंद्र मोदी सुद्धा आता इंस्टाग्रामवर रील बनवत आहेत आणि शिक्षणावर बोलतायत. तर मला वाटतं हा या change आहे, देशाच्या असं तुम्ही तरुणांनी म्हणता. एकंदरीत पूर्ण जेवढेही राजकीय सगळ्या राजकीय पक्षांना म्हणजे मजबूर केलेलं आहे एका प्रकारे, की तुम्हाला आता आम्हाला जे मुद्दे पाहिजे त्यावर बोलावं लागेल, तुम्हाला शिक्षणावर बोलावं लागेल, तुम्हाला बेरोजगारीवर बोलावं लागेल. अँड दिस इज द मच निडेड चेंज दॅट वी नीड टू हॅव इन अवर कंट्री. पण अभिजित, हा विषय नक्कीच आहे की गांधी परिवार किंवा त्यांचे अख्खी काँग्रेस पक्ष तुमच्याच आंदोलनावर त्यांनी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. बरं, विदारक परिस्थिती अशी आहे की मुद्दा तुमचा, तुम्हाला येऊन ते भेटले नाहीत जंतर मंतरवर, मुद्दा तुमचा घेतला, थांबले पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर. म्हणजे नेमकं चाललेलं काय होतं हाच खरा प्रश्न देशाच्या समोर पडलेला होता. का जंतर मंतरवर नाही गेले? नाही, त्यावर आम्ही आधीपासूनच म्हणलो होतो की ज्या लोकांना या मुद्द्यावर आवाज उठवायचा आहे सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे, आणि तुम्हाला ज्या प्रकारे जमेल, जिथे जमेल तिथं तुम्ही आवाज उठवला पाहिजे. त्यामुळं आम्हाला याबद्दल असं काहीच नाही आहे. लोकांनी मुद्द्यावर बोलणं गरजेचं होतं. आता ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर बोलतायत, कसे बोलतायत, कुठं बोलतायत ते महत्त्वाचं नाही आहे. झारखंड पेपर फुटी संदर्भामध्ये लोक तुम्हाला येऊन भेटतायत. म्हणजे मला असं वाटतं अभिजित दिपके, आता सध्या संभाजीनगरमध्ये फुटफॉल प्रचंड वाढलेला आहे आणि VIP फुटफॉल वाढलेला आहे. अनेक लोक तुम्हाला येऊन भेटतायत, अनेक मंत्री तुम्हाला येऊन भेटतायत. केवळ महाराष्ट्रातलेच नाही, झारखंडची पण लोक तुम्हाला येऊन भेटली आणि सांगितलं की पेपर फुटी जी झारखंडमध्ये झाली आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला मदत करा, आमचा आवाज बना. तर तुम्ही झारखंड संदर्भात काय निर्णय घेतलाय? नाही, झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन करताय, कालच रात्री मी त्यांना व्हिडिओ कॉलच्या थ्रू बोललो आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल आम्ही ते सगळंच करू, आणि तुमच्या जे काही डिमांड्स असतील त्याचंही आम्ही पूर्णपणे समर्थन करू. पंजाब पेपर फुटीवरून सुद्धा CJP आंदोलन उभारणार का, हा एक प्रश्न नक्कीच आहे. नक्कीच मी याच्यात एक गोष्ट क्लिअर करून सांगतो. कुठलाही राज्य असो, कोणाचीही सरकार असो, जिथं जिथं शिक्षणाचा मुद्दा येईल, जिथं जिथं युवकांना एखादा मुद्दा उचलायचा असेल तिथं आम्ही पुढे असू. आम्ही नाही बघणार कोणता पक्ष आहे, आम आदमी पार्टी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे किंवा भाजप आहे. आमचा जो लढा आहे तो सिस्टम बदलण्यासाठी आहे, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय तुम्हाला असे कोणी जवळचे नाही आहेत, पण आता अनेक पक्ष आहेत खास करून राज्यातले जे तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. मग तो शिवसेना उभाठा असो किंवा शिवसेना शिंदेची शिवसेना असो, ते तर म्हणतात आमचे घरचेच आहेत, मामाच लागतो म्हणे मी. अनेक गोष्टी आहेत. तर तुम्हाला कुठलं जवळचं वाटतंय नातं? नाही, मला कुठलंच नातं जवळचं नाही. मला फक्त माझे कॉक्रोच जवळचे आहेत. आणि हे जेवढे लोक आले होते ते फक्त शुभेच्छा द्यायला आले होते. बर, ते शुभेच्छा द्यायला आले होते. ते म्हणले होते खूप चांगला मुद्दा उचलला आणि ज्या प्रकारे तुम्ही लढलं, जे आम्हाला कोणाला जमलं नाही ते तुम्ही युवकांनी करून दाखवलं, त्यासाठी ते शुभेच्छा द्यायला आले होते. जाता जाता हा मुद्दा नक्कीच की गुजरातमध्ये PIL फाईल झालेली आहे तुमच्या वडिलांच्या संपत्ती संदर्भामध्ये, तर काय सांगाल, काय उत्तर द्याल त्यांना? नाही, मला वाटतं ती PIL याच्यासाठी फाईल झाली की माझं जे अमेरिकेमध्ये शिक्षण आहे ते कसं फंड करण्यात आलं. तर त्यासाठी मी माझं एज्युकेशन लोनचं लेटरही दाखवू शकतो. मला जी स्कॉलरशिप भेटली बॉस्टन युनिव्हर्सिटीकडून ते स्कॉलरशिपचं लेटरही मी दाखवू शकतो. आता माझी फक्त त्या कार्यकर्त्याला विनंती आहे की सांगा तुमच्या नेत्यांना त्यांची डिग्री दाखवायला. मी माझी डिग्री, एज्युकेशन लोनचं लेटर आणि स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. तुमचे नेते काय त्यांची डिग्री दाखवतील का? पण अभिजित दिपके, खुश आहात का की आता पंतप्रधान इंस्टाग्रामवर युवकांशी संवाद साधतायत? बघून बरं वाटतंय का? काय म्हणणे अभिजित दिपकेंचं? मगाशी तो मुद्दा आपला अर्धवट राहिला म्हणून विचारते. नाही, म्हणजे खुशीची काय गोष्ट. इंस्टाग्राम
इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला. How you react to this? How you react to this? जे आहे ते काही कॉन्क्रीट काम करून दाखव. आय थिंक यू हॅव ऑलरेडी सीन माय रिप्लायज इन द कॉमेंट्स, दॅट्स वाय यू आर आस्किंग. एक चांगली गोष्ट ही झालेली की शिक्षणावर बोलणं तरी सुरू केलेलं आहे त्यांनी 10-12 वर्षानंतर. जे हिंदू मुसलमानचं राजकारण करायचे 10-12 वर्ष, आता फायनली कुठे जाऊन शिक्षणावर बोलणं सुरू केलेलं आहे. बरं, भाजपचे आपण आता एक दुसऱ्या मुद्द्याकडे घेते मी. अतुल लिमये यांनी तुमच्यावर असं म्हटलं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालेलं होतं ते संविधान विरोधी होतं. याच्याकडे आपण कसं पाहता? RSSचे कार्यकर्ते आहेत ते. अतुल लिमये जे RSSचे बरोबर ना? येस. ज्या लोकांनी गांधीची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला, त्या लोकांनी आम्हाला नाही सांगावं आम्ही संविधानावर चालतोय की नाही. आमच्याच तर स्टेजवरही संविधान होतं आणि स्टेजवरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला होता. ज्या दिवशी राजीनामा झाला तेव्हा सगळ्यात पहिला फोटो जो मी टाकला तो माझ्या हातात संविधानाची बुक पकडून मी तो फोटो टाकलेला आहे. तर RSSच्या लोकांनी ज्यांनी गांधींची हत्या केली, ज्यांनी आंबेडकरांचा विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. बरं, तुम्ही जरी असं म्हणत असाल की तुम्ही युवा नेते म्हणून समोर येत आहे, आता देशभरामध्ये तुमचे फॉलोअर्स आहेत, मात्र या सगळ्यामध्ये तुमची जात पण काढली गेली, याकडे आपण कसं बघता? नाही, ते साहजिकच आहे. म्हणजे कुठं ना कुठं आपल्या समाजात अजून पण जातीभेद केलाच जातो. पण तेच तर बदलायचं आहे ना आता, म्हणजे तेच तर बदलावं लागणार आहे. आणि मला वाटते ही जी तरुण पिढी आहे, ही जी जेनझी आहे, ते सुद्धा बदलेल. आणि माझ्यासाठी काही नवीन नाही, काय पहिल्यांदा माझी जात काढण्यात नाही आली आहे. लाईफमध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी घडलेल्या आहे माझ्यासोबत, त्यामुळे मला तेवढ्या गोष्टीचा फरक पडत नाही. ते करून सुद्धा जर मी अमेरिकेला जाऊन शिकलो वापस आलो तर मला आता त्या गोष्टींचा फरक नाही पडत. जे लोक माझी जात काढताय, मला फक्त दलित समाजातून येऊन सुद्धा तुम्ही एक आदर्श आहात, तुम्ही चेहरा आहात, तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही परदेशी शिक्षण घेतलेलं आहे, तिथं नोकरी केलेली आहे, इथं परत आलेले आहात. त्यामुळे ह्या समुदायाला सुद्धा तुम्ही आपलंसं वाटणं, मला असं वाटतं त्याच्यात काही गैर नाहीये. तोही समुदाय तुमच्याकडे एकवटतोय, तुमच्याशी जोडून येण्याचा प्रयत्न करतोय. तर या अनुषंगाने देखील एक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातंय. नाही, नक्की ते आहेच. पण काय झालेलं ना, जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो, विचार करतो, तेव्हा आपल्या देशात त्यांना एका समाजापुरतंच लिमिटेड ठेवण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केले, जे अपलिफ्टमेंट केले, त्यांनी फक्त एका समाजाचं नाही केलेलं आहे. त्यांनी सगळ्यात जास्त अपलिफ्टमेंट मला वाटतं कोणाचं केलं असेल तर महिलांचं केलेलं आहे. राईट टू एज्युकेशन झालं, राईट टू एम्प्लॉयमेंट झालं, आणि प्रॉपर्टी भेटली पाहिजे मुलींना, हा कायदा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच काढलेला आहे. नक्कीच. तर त्यामुळं मला जे वाटतंय की आपण सगळे आता थोडं ना जातीपातीच्या वरती उठलो पाहिजे, धर्माच्या वरती उठलो पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण या देशाचा सगळ्यात पहिले विचार केला पाहिजे. नक्कीच. आणि या सगळ्यामध्ये आता लोक तुमच्या लग्नाचाही विचार करतायत. काही पॉलिटिशियन्सनी तुमच्या आईशी देखील संवाद साधलेला. उद्धव ठाकरे म्हणालेले आता लग्नाचं काय दीपकेच्या. आणि या सगळ्यामध्ये एक तुमचा सगळ्या या प्रवासामध्ये एक जी महिला आहे, एक तुमची सहकारी आहे या सगळ्या आंदोलनातली, त्यांचाही चेहरा सतत दिसत होता. त्यामुळे अनेक रील्स आता बाहेर येत आहेत आणि विचारतात की हू इज दिस गर्ल. तर त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. आणि खरंच लग्नाचे असे काही बोलणी किंवा प्लॅन्स आहेत का घरामध्ये, जसं उद्धवजींनी विचारलंय? नाही, लग्नाचं सध्या तरी असा काही प्लॅन नाहीये. घरच्यांना सांगितले तुम्ही असं काही बोलू नका. आणि जे आहे ते आमचे स्पोक्सपर्सन्स आहे, आफरीन आहे, वैष्णवी आहे, रत्ना आहे, त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. बरं अभिजित दिपके, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. तर खरं तर तुम्हाला बरं नाहीये आणि अशा परिस्थितीत देखील तुम्ही संवाद साधताय. संवाद हा थांबता कामा नये या एका मुद्द्यावर. आणि तुम्ही जसं म्हणताय की आता हे आंदोलन आम्ही आंदोलनापुरतंच ठेवणार आहोत, तुम्ही वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते तुम्ही हाताळणार आहात, पण पॉलिटिकल पार्टी सध्या तरी करण्याचा तुमचा विचार नाहीये. पण अभिजित दिपके, हे तितकंच खरं आहे की जोपर्यंत तुम्ही सिस्टीममध्ये येत नाहीत, तुम्ही सिस्टीम बाहेर राहून बदलू शकत नाहीत. त्यामुळे नक्की तुम्ही याही गोष्टीचा विचार करावा आणि त्यानुसार येत्या काळामध्ये पुढची पावलं टाकावी असं आम्ही नक्की सांगतोय. आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला तुम्ही आज वेळ दिलात आणि एन्काउंटरमध्ये आलात याबद्दल. आता वेळ झालेली आहे, इथंच थांबायची. अनेक प्रश्न आहेत अभिजित दिपकेंना आपण विचारलेले आहेत.
5 तारखेला त्यांचा नवीन त्यांच्या कार्यकारिणीचा एक मेळावा देखील होतोय छोटेखानी, आणि पुढची रणनीती ते ठरवणार आहेत. तुर्तास ते म्हणतायत की ही चळवळच राहील, पण अशा अनेक चळवळी ह्या देशामध्ये जन्माला आल्या आणि त्यांचं रूपांतर हे नंतर पॉलिटिकल पार्टीजमध्ये झालेलं आहे. आपण सगळेच याचे साक्षीदार आहोत. त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टी याचं पुढे काय होतं हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे. वेळ झाली आता इथंच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.